आठवून बघा तुमची खूप महत्त्वाची परीक्षा होती किंवा घरच्या एखाद्या व्यक्तीचं काही मेडिकलचं प्रॉब्लेम होता, ऑपरेशन होतं. त्यावेळी कशी झोप उडाली होती किंवा लहानपणी मोठ्या समुदायापुढे भाषण देताना जे पाठ होतं ते भीतीने आठवलंच नाही आणि चक्क मुक्यासारखं आपल्याला उभं राहायला लागलं. अशा अनुभवातनं आपण एकदा तरी गेलो असतो किंवा करोनाच्या वेळेस उद्या कसं होईल याचीही चिंता होतीच. असे अनुभव अनेकांना आले असतील. चिंता म्हणजे एक प्रकारे भीतीच. पण भीती वाटणं आणि चिंता वाटणं ह्याच्यामध्ये फरक आहे. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे. आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. चिंता, अँक्झायटी हा एक अत्यंत कॉमन असणारा मानसिक आजार आहे. आता कुणाला वाटेल की एखाद्या गोष्टीची चिंता वाटते, हा मानसिक आजार कसा असू शकेल? म्हणजे मुलाचं लग्न कधी होईल? उद्याची परीक्षा कशी जाईल? नोकरी मिळेल की नाही? याबाबत चिंता वाटणं स्वाभाविक नाही का? नक्कीच. पण कोणत्या गोष्टीची आणि किती प्रमाणात चिंता वाटली पाहिजे, यावर तो आजार आहे का ती चिंता नॉर्मल आहे हे ठरतं. तर चिंता आणि भीती यात काय फरक आहे? कल्पना करा तुम्ही एखाद्या अंधाऱ्या रात्री उशिरा रस्त्यावरून येत आहात आणि अचानक एखादी गाडी तुमच्या गाडी समोर येऊन आडवी थांबते. अशा वेळी नक्कीच तुम्हाला घाम फुटेल, धडधड वाढेल, ओरडण्यासाठी कदाचित शब्द फुटणार नाही. कारण शरीरात होणारे हे बदल म्हणजे शरीराने समोर दिसणाऱ्या संकटाला तत्काळ दिलेली प्रतिक्रिया असते. समोर दिसणारा धोका हा वास्तविक आणि निश्चित स्वरूपाचा असतो, ज्यावेळी आपण खऱ्या भीतीचा अनुभव घेतो. पण समजा तुम्ही रात्री रस्त्यावरून चालत आहात, आजूबाजूला कुणीही नाही, तरी काहीतरी वाईट होणार या संभाव्य कल्पनेने देखील प्रचंड भीती वाटते आणि शरीर तशीच प्रतिक्रिया देतं. श्वास वाढतो, धडधड वाढते, अस्वस्थ वाटतं. त्यावेळी जी भीती असते ना, तिला अँक्झायटी म्हणतात, चिंता. कारण त्यावेळी प्रत्यक्ष धोका नव्हता, तरी भीती वाटली असते. अर्थात भीती ही भावना थोड्या प्रमाणात चांगलीच आहे, कारण त्यामुळेच आपण आज सुखरूपपणे जिवंत आहोत. म्हणजे हजारो वर्षापूर्वीही आपल्या पूर्वजांना म्हणजे त्यांनी भीती या भावनेतूनच स्वतःच्या रक्षणाचे मार्ग शोधलेत ना. म्हणजे एखाद्या मोठ्या प्राण्याने हल्ला केला तर त्यावेळी जिवंत राहण्यासाठी त्या जीवघेण्या परिस्थितीत मेंदूला धोका जाणवतो आणि सतर्क राहून तिथून पळण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी काही कृती तत्काळ करणं गरजेचं असतं. मग स्वसंरक्षण करण्याच्या त्या हातघाईच्या प्रसंगी शरीरामध्ये इपिनेफ्रिन, नॉरएपिनेफ्रिन, कॉर्टिसॉल असे केमिकल्स म्हणजे हार्मोन्स मेंदूच्या संदेशामुळे रक्तात सोडले जातात आणि त्यामुळे संपूर्ण शरीरांतर्गत बदल होतात. म्हणजे जेव्हा धोका जाणवतो तेव्हा असे बदल होतात. पण हजारो वर्षापूर्वी जे होते म्हणजे जे धोके होते तसे धोके आज नाही आहेत. म्हणजे आज काही असे रस्त्याने आपण गेलो तर प्राणी आपल्यावर काही हल्ला करणार नाही. पण मेंदू मात्र तसंच वागतो आणि स्वसंरक्षण करतो. जसं रिझल्टच्या दिवशी संभाव्य धोक्याच्या जाणीवेने धडधड वाढते. परीक्षा असते तेव्हा भीती वाटते. पण परीक्षा संपल्यावर भीती देखील संपते. म्हणजे खरा धोका असताना जाणवणारी भीती तो धोका गेल्यावर कमी होते. आणि मग अशी भीती प्रेरणा म्हणून पण बरेचदा काम करते. म्हणजे नापास होण्याच्या भीतीने लोक अभ्यास करतात. म्हणजे परीक्षा जर कोणी घेतलीच नाही, तर अभ्यास पण कोणी करणार नाही. मग कधी सकारात्मक असणारी भीती, चिंताग्रस्तता म्हणजे अँक्झायटी या विकारात कधी बदलते. तर जेव्हा लोकांना वाटणारी भीती, काळजी, चिंता ही अति तीव्र आणि दीर्घ वेळ चालणारी असते. कोणत्याही म्हणजे ग्राह्य किंवा तार्किक कारण नसतानाही सारखी कसली तरी वाटणारी भीती, हुरहुर ही अवास्तव आणि अवाजवी असते. जाणवणाऱ्या या भावना नियंत्रित करणं अवघड असल्याने त्या व्यक्तीचे कौटुंबिक, सामाजिक जीवन किंवा नोकरीतली कामगिरी, नातेसंबंध देखील बिघडतात कारण त्यावर या भीतीचा, चिंतेचा परिणाम होतच असतो. मग दैनंदिन कामकाजामध्ये व्यत्यय येतो तेव्हा ती भीती म्हणजे चिंता विकार असतो.
कारण मेंदू जर असे कायम अलर्ट, सतर्क रहा, धोका आहे असाच संदेश देत असतो, पण त्यामुळे शरीरामध्ये ती हार्मोन्सची पातळी सतत वाढलेली असते, ज्याने अखेरीस शरीराला हानीच होते. तरीही काही चिंता असणं म्हणजे दररोज तशी थोडी चिंता असणं सामान्यच आहे. जसं पाहुणे जेवायला येणार आहेत आणि गॅस सिलेंडर संपलं. गाडी सुटण्याची वेळ झाली पण अजून स्टेशनवर पोहोचलो नाही. अशा वेळी अँक्शियस होणं म्हणजे अँक्झायटी वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. पण त्या प्रसंगातून बाहेर पडल्यावर पुन्हा सामान्य म्हणजे शरीरानेही सामान्य व्हायला हवंय. म्हणजे धडधड जी वाढली होती ती आता कमी व्हायला पाहिजे. पण अशा वाटणाऱ्या चिंतेमुळे म्हणजे काही घटनांच्या संभाव्य धोक्यामुळे वाटणारी चिंता आणि त्यामुळे जर ती व्यक्ती ती घटनाच टाळायला बघत असेल तर तो विकार आहे. म्हणजे उदाहरणार्थ क्रिकेटच्या मैदानावर 90 ते 99 या धावसंख्येमध्ये असताना सेंचुरी करू शकतो की नाही ह्याचं टेन्शन होऊन येऊन कामगिरीवर परिणाम होऊन आउट होण्याची उदाहरणं काही नवीन नाहीत. पण म्हणून जर तो खेळाडू पुढच्या वेळी मैदानावर जाणंच टाळत असेल तर प्रश्न आहे. किंवा क्रिकेटचं नाव काढलं की त्याला खूप पोटदुखी, डोकेदुखी, थरथर कापणं, घाम येणं, घाबरणं, धडधडणं, स्नायूंमध्ये ताण जाणवणं असं जर त्याच्या शारीरिक लक्षणात दिसत असेल, तर ती चिंताग्रस्तता आहे. म्हणजे भविष्यात काय होईल ह्याचा अतिविचार आणि तो पण नकारात्मक हे चिंतेचं प्रमुख लक्षण आहे. कारण त्या विचारामुळे अस्वस्थ वाटणं, छातीत दुखणं, चक्कर येणं, गुदमरल्यासारखं वाटणं, सुन्न होणं किंवा हातापायाला मुंग्या येणं, थंडी वाजणं, मळमळणं, आयुष्यावरचा आपला कंट्रोल गेला आहे असं वाटणं असे बरेच परिणाम होऊ शकतात. एक्स्ट्रीम परिस्थितीमध्ये या धोक्यातून जर बाहेर पडायचं असेल, तर आपण आत्महत्याच करायला पाहिजे असेही विचार येऊ लागतात, तेव्हा तो चिंताविकार आहे. आता असे चिंताविकार का होतात? तर अनुवंशिकता, मेंदूमधला केमिकल इम्बॅलन्स, ताणतणाव, सभोवतीचं वातावरण किंवा काही पर्सनॅलिटी ट्रेट्स देखील असे घटक असू शकतात. पण तसं पाहिलं तर चिंताविकार कुणालाही होऊ शकतो. तरीही ज्यांनी काही ट्रॉमॅटिक किंवा क्लेशकारक अनुभव घेतलेले आहेत, काही लैंगिक गैरवर्तन, शोषणाचा अनुभव घेतलेला आहे, ज्यांनी अतोनात नुकसान अनुभवलेलं आहे, बालपणी प्रचंड प्रतिकूल परिस्थितीला सामोरे गेले आहे, ज्यांच्या कुटुंबात मानसिक आजाराचे रुग्ण म्हणजे ज्यांच्याकडे फॅमिली हिस्ट्री आहे, अशांना असे आजार होण्याची शक्यता अधिक असते. सुदैवाने चिंता विकारांवरती उपचार आहेत आणि योग्य इलाज करून त्याच्यातून छान बाहेर पडता येतं. चिंता वाटणं हे प्रमुख लक्षण असलं तरीही चिंता विकारांचे अजून अनेक प्रकार आहेत. त्याच्याबद्दल आणि त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे याबद्दल. पण त्याआधी मला हे आवर्जून सांगायला पाहिजे, की आपण जेव्हा असं काही ऐकतो, तेव्हा आपल्याला तो त्रास नाही ना, असा मेडिकल स्टुडंट सिंड्रोम असं होऊ शकतं. कारण आपणही असे त्रास कधीतरी अनुभवले असतातच. म्हणजे आपल्याला ते झालंय की काय असं वाटतंच. पण एकतर चिंता आहे किंवा चिंता नाही, असं 2 टोक असं नसतं. तो एक स्पेक्ट्रम आहे आणि सगळ्यांनाच कधीतरी कमी जास्त अनुभव तसे आलेलेच असतात. तेव्हा या माहितीवरती सेल्फ डायग्नोज करणं सर्वथा चुकीचं आहे. ही माहिती केवळ जाणीव निर्माण करण्यासाठी आहे, निदान करण्यासाठी नाही. तेव्हा तुम्हाला आणि जवळच्यांना काही त्रास असेल तर डॉक्टरकडे जायचं कारण आपण ठरवलेलं आहे. मानसिक आरोग्यासाठी संकोच नको, साथ हवी. पटतंय ना? तेव्हा पुढच्या भागात भेटूया. स्टे ट्यून्ड. थँक्स फॉर वॉचिंग.